तर मित्रांनो, आता आपण इथून निघत आहोत. हे आपलं हॉटेल आहे. हे गाडी पार्क केलेली आहे. सामान सगळं लोड झालेलं आहे. काय करायला लागलेत रे? स्टिकर लावतात खाटू श्यामचा. मी सकाळी उठून नेहमीप्रमाणे गाडी पुसली आज शेवटची. आता घरी जातील आपण. आणि ड्रम आपल्याकडे 12 ड्रम होते 5 लिटरचे. 5 नाही ते 5.5 लिटरचे ड्रम होते. या काकांना इकडे देऊन टाकले आम्ही, वॉचमॅन काकांना. हे अशा प्रकारे ड्रम पाण्याचे 5 ड्रम त्यांना दिले. बाकीचे गाडीमध्ये लोड आहेत अजूनसुद्धा 7 ड्रम आहेत 12पैकी. हे हॉटेल खूप सुंदर आहे. वरती स्विमिंग पूल आहे टेरेसला. हे बघा, ऑनलाईन बुकिंग केलेलं. आजूबाजूची मेहरबानी. दुर्वा, आवडलं का? दुर्वाची स्विमिंग पूलची हाऊस खूप मजा आली तिला. खूप पूर्ण झाली तिची हाऊस स्विमिंग पूलमध्ये. हा, काय गोल होता? खोल होता. तिच्या हिशोबाने खोल होता. आमच्या खांद्यापर्यंत होता. 4.5 फुटाचा होता. खूप मजा केली पण दुर्वाने खूप मजा केली. आता हे खाटू श्यामचं स्टिकर लावत आहेत आपल्या इकडे. हे वायपर फिरणार नाही ना त्याच्यावर? दोन्ही गाड्या आपल्या खाटू श्यामला जाऊन आलेल्या आहेत. पहिली गाडी फेब्रुवारीमध्ये आपण गेलेलो आताच. आणि त्याच्यानंतर आता ही या गाडी जाऊन आली नवीनसुद्धा. चला आता जोधपूर स्वीट बघू कुठेतरी. बिकानेरी काहीतरी स्वीट घरी घेऊन जाण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी, कचोरी समोसा वगैरे. हे वॉचमॅन काका येत आहेत. चला निघूया. तर मित्रांनो, उदयपूर सोडण्यापूर्वी इकडे स्वीटला आलेलो आहेत. बिकानेरी स्वीट म्हणून आहे. हे बघा, बाबूजी जोधपूर मिष्टान्न भंडार बिकानेरी. एक गाडी आपण इकडे पार्किंगला मी सावलीत लावली आहे. अजून उन्हातच लावलेली आहे. त्याला सांगतो मी आता उन्हात लावू नको, खूप कडक ऊन आहे. 9:15 वाजलेले आहेत. बघू शकता इकडे भरपूर नाश्त्याचे प्रकार आहेत. नाश्ता पण करू आणि स्वीट काय असेल घेऊन जाण्यासारखं ते करू. हे इमरती आहे, जिलेबी आहे, कचोरी आहे, समोसा आहे, पापडी चाट आहे, खमण आहे. हे बघा किती आहे याच्यात प्रकार. तर जे आहे ते नाश्ता करून घ्यायचा इकडचा. आणि काय घेऊन जाण्यासारखं असेल तर घेऊन जाऊ. ध्रुव, काय खाणार आहे? कचोरी. आणि हे बघा इकडे सुद्धा स्वीटमध्ये खूप प्रकार. स्वीटमध्ये खूप प्रकार आहेत इकडे. खूप सुंदर सुंदर. हा ब्रँड आहे यांचा एक. अगोदर सुद्धा आपण इकडे आलेलो एकदा 2002 वर्षापूर्वी का 3 वर्ष बाजूलाच आपण रूम घेतलेली. घेवर सुद्धा आहे तिकडे. घेवर भी है ना? अरे आए थे हम लोग 2 साल पहले. छोटा घेवर भी है खाने का है तो इधर ही. तर हे स्वीट्स आहे. आपण इकडून घेऊन जाऊया काय असेल ते. चला पटापट नाश्ता करू पहिले. आपण हे 1 किलो गुलाबजाम घेतलेले आहे तिकडचे फेमस. बघूया 2 मिनट टाइम लगेगा है क्योंकि मैं कसे आहेत. 540 रुपये किलो. आणि हे घेवर खाण्यासाठी इकडे घेत आहेत. बघू काय घेवर पार्सल खाण्यासाठी. पार्सल सुद्धा ऑर्डर आहे, घेऊन जायचं आहे. हे खाण्यासाठी घेतलेलं आहे घेवर. इकडे पुन्हा एकदा कट नाही केला. कट करून घे ना. खायला घेतलंय का? कट करून घे ना. काट के दो. सर्व काय काय टेस्ट करतात स्वीटचं. तर मित्रांनो, आता आपण उदयपूर सिटीमधून बाहेर निघत आहोत. आणि हिचं बघा कसं चाललेलं आहे दुर्वाचा आमच्या खाण्याचा. पेस्ट्री पार्सल घेतलेली आहे खाण्यासाठी. खात आहे ती. अजून हायवे आपण पकडलेला नाही मिळत. पण सिटीमधून बाहेर निघत आहोत आता. बिकानेरीमधलं स्वीट वगैरे खाऊन झालं, म्हणजे नाश्ता वगैरे सर्व झाला. पार्सल पण झालं. आणि दुर्वानी पार्सल घेतलेलं पेस्ट्री बऱ्याच दिवसांनी. तर उदयपूर सिटीमध्येच आपण एक फ्युअल ब्रेक घेतलेला आहे डिझेल भरण्यासाठी. टँक फुल करून टाकू डायरेक्ट. आता गुजरात क्रॉस केल्यानंतरच म्हणजे घरी पोचता पोचता आपल्याला डिझेल फुल करायचं आहे पुन्हा. बघा तुम्ही, हे हायवे आहे समोरचाच. आणि या दोन्ही गाड्या पंपावर आपल्याला लागलेल्या आहेत. अशा प्रकारे डिझेल पंप आहे भारत पेट्रोलियमचा. चला फटाफट डिझेल फुल करू ना. पुढचा प्रवास आपला परतीचा सुरू करू.
खूप ट्रक वगैरे लागलेत मोठे मोठे, त्यामुळे उशीर होते आपला डिझेल फ्यूल करायला. तर मित्रांनो, प्रॉपर आपण आता हायवेला लागलेलो आहेत उदयपूरवरून. उदयपूरवरून आपलं घर आहे 650 किलोमीटर, 660 किलोमीटर. आणि गुजरातमध्ये एंटर केलं गेलं आहे. श्यामलाजी म्हणून मंदिर आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. ते आहे 115 किलोमीटरवर. बघूया किती वाजेपर्यंत श्यामलाजीला पोहोचतो. तिकडचं दर्शन घेऊ, तिकडे प्रसाद घेऊ. जो आपल्याला घरी प्रसाद द्यायला इथे कुठेच काही प्रसादाचं काही ठिकाणा नाही मिळत, पण श्यामलाजीला व्यवस्थित प्रसादाचं नियोजन आहे, त्यामुळे आपण तिकडून प्रसाद घेतात. कुठेतरी वाटायला घरी तर पाहिजे ना कोणाला वगैरे, त्यासाठी ती एकदम प्रॉपर जागा आणि प्रॉपर प्रसाद आहे. बघूया किती वाजेपर्यंत आता श्यामलाजीला पोहोचतात. वाजलेले आहेत 10:30 बरोबर. श्यामलाजीवरून आपला घरचा टाइम दाखवतो, इथून घरचा टाइम दाखवतो 9 वाजायचा टाइम दाखवतो. रात्रीचे 9 वाजेपर्यंत पोहोचतील आपण असं दाखवतं. पण त्याच्यामध्ये आपल्याला श्यामलाजीला वळायचं आहे, जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आहे, रात्रीच्या जेवणाचा ब्रेक घ्यायचा आहे. हे करता करता किती वाजतील काय माहीत नाही, 10-11 वाजू शकतात कदाचित. मोठा पॅच आहे हा, 660 किलोमीटर म्हणजे. बघूया किती वेळ लागतो. तर मित्रांनो, आपले जस्ट त्या गाडीचे, जुन्या गाडीचे 1,90,000 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. आणि या गाडीचे जस्ट 6,800 झालेले आहेत. त्या गाडीने कंप्लीट केले 1,90,000. 1,90,000ची सर्व्हिस आता घरी जाऊनच करावी लागेल. 500-600 किलोमीटर जास्त होतील. ठीक आहे, चालेल. आता राजस्थान बॉर्डर समाप्त होत आहेत. तुम्ही बघू शकता की सीमा समाप्त राजस्थान. आणि आता गुजरात लागत आहे आपल्याला. गुजरात राज्य लागतं इथूनच. म्हणजे श्यामलाजी आपल्या जवळ आलेलो आहेत. हे चेकपोस्ट आहे. आणि दुपारचे वाजलेले आहेत आता 11:15 किलोमीटर आहेत. 556 किलोमीटर पालघर. आणि श्यामलाजी किती असेल, जवळ आला असेल आता. एक 10-15 किलोमीटरवर श्यामलाजी असेल. एंट्री केल्या गेल्या लगेच श्यामलाजी. श्यामलाजी म्हणजे श्रीकृष्णाचंच मंदिर आहे, फेमस आहे. इकडे CCTV कॅमेरा फुल लावलेले आहेत तयारीत. बहुतेक एक CCTV कॅमेरा लागलेला आहे चलन असा अंदाज आहे राजस्थानमध्ये. बघूया, अजूनपर्यंत आलेला नाही. मी दोन्ही गाड्यांना एकामागे एक होते तर लागले असेल. जांभळं विकायला आहे तिकडे, जांभळं तुम्ही बघू शकता. छोटी छोटी मुलं हो जांभळं घेऊन होते तिकडे पिशवीमध्ये. आता श्यामलाजीला थांबू, तिकडे बघू ना काय जांभळं वगैरे भेटतात का. वॉशरूमला एक ब्रेक घेऊ, चहा वगैरे घेऊ जरा. आणि महत्वाचं म्हणजे प्रसाद. तर मित्रांनो, इकडे श्यामलाजीला आपण आलेलो आहोत. पण 15 मिनिटाचा ब्रेक आहे. 15 मिनिटानंतर 12:15 उघडणार आहे मंदिर. तुम्ही बघू शकता हे मंदिर, ह्यांचं एंट्रन्स द्वार बघा. हे एंट्रन्स द्वार इकडे आहे. इकडे राहा ना तुम्ही, फोटो काढतो. फोटो हे बघा, आपले मेंबर येत आहेत तिकडे. तिकडे राहा. 12:15 वाजलेले आहेत 12. इकडे राहा, फोटो पटकन आहे. तोपर्यंत बाहेर थोडं चहा वगैरे घेऊन येऊ, वॉशरूमला वगैरे जाऊन येऊ. ए यार लवकर फोटो. हे बघा श्यामलाजीचं मंदिर, एंट्रन्स द्वार. नेहमीप्रमाणे आपण ह्या दुकानामध्ये चहा प्यायला आलेलो आहेत. आरती चालू आहे ॲक्च्युली दुपारची, त्यामुळे ते मंदिर बंद आहे. मग चहा वगैरे घेऊ जरा. चहा स्पेशल चहा मस्त इकडे बनवतात. हे बसायला वगैरे चांगली अरेंजमेंट आहे. जर थंड वाटतं. इथे बाहेर टेम्परेचर खूप आहे. गेल्या वेळेला पण आपण इकडे चहा पिलेला जेव्हा आलेले, तेव्हा फेब्रुवारीमध्ये श्यामलाजीलाच वळलेले आपण. चला तो चहा येईपर्यंत बसूया इकडे, हवा खाऊ जरा. हवा सुटलेली आहे भरपूर, पावसाचं वातावरण वाटते. हे मार्केट आहे इकडे. मार्केटमध्ये गेलेत सुनीता वगैरे काय काय बघायला. इथूनच आपण एंट्री केलेली. चला चहा पिऊन घेऊ. जिलेबी पापडा सुद्धा घेतलेला आहे बाबाने. इधर लखोर चहा. आणि चहा पण आलेला आहे. जिलेबी पापडा, थोडा पापडा खाऊन बघूया. राहुल पण आला. ए पापडा घेतला आहे राहुल, पापडा. गुजरातमध्ये जिलेबी पापडा फेमस आहे. इकडे फाफडा आहे फक्त.
आणि ही मिरची आहे, फार टेस्टी आहे. बघा तुम्ही, भरपूर फाफडा काढलेला आहे. मित्रांनो, हे मंदिर आहे ते आता 12:15ला उघडलं आहे. ते 12:30-15 मिनिटासाठी चालू असेल. 15 मिनिटानंतर बंद होईल. ते डायरेक्ट 2 नंतर 2:30 वाजता वगैरे चालू होईल. त्यामुळे आम्ही फटाफट दर्शन घ्यायला लागलेलं आहे. चला फटाफट दर्शन घेऊन येऊ या लॉटमध्ये. मंदिर बंद होईल मग. बघू शकता आजूबाजूला खूप टेम्परेचर आहे, खूप गरम होते. दुर्वा इकडे राशीवर अंगठी घेतात. ही अंगठी कशी हलते बघा. जय माताजी. जय माताजी. ऑटोमॅटिकली अंगठी फिरते. दुर्वाने सुद्धा अंगठी घेतली आहे इकडे. विशेष काहीतरी अंगठीचं हे दिसते. दुर्वाने सुद्धा घेतली आहे. दाखवा. दुर्वाला खूप अंगठी अशा आवडतात. कितीला? 200 रुपयाला घेतलेली आहे अंगठी. गेटच्या बाहेरच, शामलाजीच्या मंदिराच्या गेटच्या बाहेरच आहे. मंत्रून देतात ती अंगठी. अनुष्का घेतली का? चला निघूया. भाजी सांगितली का? आमच्या इकडचे पालघर पण नाही सोडत मार्केट आणि इकडचे पण नाही सोडत. शामलाजीच्या बाहेर इकडे हायवेला त्या हॉटेलवाल्याला विचारलं या मिरच्या कुठल्या. खमण बरोबर मिरच्या होत्या, त्या मिरच्या घ्यायला लावल्यात. बाकी सर्व भाजीपाला, कारण आज 13व्या दिवशी, आज 14वा दिवस आहे. उद्या भाजीपाला लागेलच. घरी काहीच भाजीपाला नसेल, त्यामुळे आम्ही इकडेच भाजीपाला घेऊन जायला लागले. खूप टेम्परेचर आहे, 38-40 डिग्री टेम्परेचर आहे, पण भाजीपाला घ्यायला लावलेला आहे. जवळजवळ झालेला आहे भाजीपाला घेऊन. चालूच आहे अजून यांचा भाजीपाला घेणे. क्या नाम है आपका अंकल? पाउल भाई. पाउल भाई. एकदम हरी भरी सब्जी है सब इधर. मुंबई से, महाराष्ट्र, पालघर. बघा भाजीपाला कसा फ्रेश आहे एकदम. हे महाग आहे का पालघर पेक्षा? आपल्या एवढाच रेट आहे. गवार थोडी बारीक पाहिजे होती, जाड आहे. दुसरा घे ना मग. पालघरवरून घ्यायलाच लागेल. ही आपली गाडी इकडे उन्हात चालूच आहे, कारण टेम्परेचर खूप आहे. एक गाडी इकडे आहे, एक गाडी पुढे आहे तिकडे. दोन्ही गाड्या थांबलेल्या आहेत. भाजीपाला घेऊ, उद्यासाठी आपली सोय होईल. हा हायवे आहे समोरच. आता पुढे हायवेवर चढायचं आहे लगेच आपल्याला. जेवणाची सोय बघूया कुठेतरी मग. 1 वाजलेला आहे, पण जिलेबी पापडा वगैरे भरपूर काय काय खाल्लेला आहे. 20 का आधा किलो. चला, एक काकडी थोडी रस्त्याला खायला घे ना. वेगळीच काकडी आहे, हिरवी काकडी. फ्रेश आलेलं आहे इकडे भाजी, भरपूर स्टॉक मध्ये त्यांच्या. मित्रांनो, आता आपण निघालो इकडून शामलाजीवरून आपण रस्ता चेंज केला. आता आपल्याला अहमदाबाद नाही लागणार. अहमदाबाद बायपास जातील आपण. मोडासा, मालपुरा असा वेगळा रस्ता जाणार आहे. तो डायरेक्ट वडोदऱ्याच्या थोड्या अगोदर निघतील आपण. इथून किलोमीटर आहे आपलं घर. पालघर आहे 537 किलोमीटर. वाजलेलं आहे 1:15. टेम्परेचर आहे 38 डिग्री. म्हणजे हीट आहे जरा बाहेर. भाजीपाला वगैरे घेऊन झालं शामलाजीच्या इकडे कोपऱ्यावरच. आता बघूया कुठे काय जेवणाची वगैरे सोय मिळते का बघू. मोडासा वगैरे जातील तिकडे. रस्त्याची कंडिशन सुद्धा माहीत नाही कशी आहे ते, पण हा रूट जरा शॉर्टकट दाखवतो, वेगळा रूट दाखवतो. आमचा अहमदाबाद मार्गे जातात तो, मग अहमदाबाद वगैरे सगळं सिटी क्रॉस करावी लागते. त्याच्यात खूप टाइमपास होतो. तर हा बघू कसा रोड आहे, ते वेगळा रोड आहे. तर मोडासा जवळ आपण इकडे जेवण करण्यासाठी थांबलेले आहेत. हॉटेल सरोत्तम. इकडे एक आपली गाडी लागलेली आहे सावलीत. आधी उन्हात लावलेली नाही. दुसरी गाडी आपली इकडे लागलेली आहे. बाजूबाजूला नाही लागल्या, जरा लांब लागल्या. आणि समोर आहे तो हा हायवे आहे. आउटसाईडला आलेत आपण, पण हॉटेल मस्त दिसला म्हणून आलेलो आहोत. बघूया, जेवण करून घेऊया. काय जेवायला बघूया. पण आता
हॉटेल तर भारी वाटतं. तर लवकरात लवकर जेवण करू. 1:30 वाजलेला आहे. सर्वांना भूक लागली. आम्हाला तर भुका नाही लागल्या, पण ह्यांना भूक लागलेली आहे. AC मध्ये घेतलेला आहे. दुर्वा, भूक लागले, जेवेल का नक्की? हां, भेंडी मसाला मागवलेला आहे. आणि रोटी सांग बस. प्लेन चपातीच. आपलं जेवण आलेलं आहे इकडे. भेंडी मसाला, दाल फ्राय, चपाती आणि भात. भेंडी मसाला चपाती पटापट खाऊन घेतो मी. दुसरं मला डाळ भात काय खायची इच्छा नाही. झोपेल. 550 किलोमीटर अजून कापायचं आहे पालघरसाठी. किती वाजतात काय माहिती. चला जेवून घेतो. बाकी सर्वांनी जेवायला तयारी सुरू केलेली आहे. हे मोडासा आहे. मोडासावरून आपला ट्रेन आहे आता गोध्रा पावागड वगैरे ह्या साईडला जातो. गोध्रा पावागड नंतर वडोदरा म्हणजे अहमदाबाद आपला बायपास आहे. ह्या साईडला आपला टर्न आहे आता मोडासामध्ये. चला तर आता बघूया. आता किलोमीटर आहेत 517 किलोमीटर आहे पालघर आपला. हा रोड चांगले आहेत. रोड चांगले आहेत. बघूया पुढे कसे लागतात ते. कारण तो अहमदाबाद वगैरे जो ट्रॅफिकवाला रोड असतो, खूप ट्रॅफिक असते त्याला. ह्या रोडला कशी आहे बघू द्या. आता मोडासा, गोध्रा, पावागड वगैरे लागेल इकडे आणि वडोदरा, डायरेक्टली वडोदरा. ट्रॅफिक थोडी चालू झालेली आहे असं वाटते, पण सिटी गेल्यानंतर बघूया काय आहे कंडिशन. तर मित्रांनो आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. ध्रुव पाटील पुन्हा एकदा ड्रायव्हर सीटवर बसलेला आहे. एक्सप्रेसवे लागलेला आहे. मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे हा लागलाय. वडोदरा किती आहे? वडोदरा पण बरंच आहे. 50-60 किलोमीटर वडोदरा आहे. 100 हा 100 वडोदरा 100 किलोमीटर का 115 आहे बहुतेक. आणि पुढे मग आपला नवसारीला एक्झिट आहे. म्हणजे टोटल आपल्याला 250 किलोमीटर हा एक्सप्रेसवे कापायचा आहे. म्हणून अगोदरच आम्ही थोडा अगोदर डिझेल वगैरे फुल करून घेतला. वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. म्हणजे आता कुठे डिझेल वगैरे भरायची गरज नाही आणि थांबायची गरज नाही. डायरेक्टली गाडी आता नवसारीला एक्झिट होईल. तिकडे हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे मुंबईच्या दिशेने आपला नवसारीला. तिकडेच आपण आता थांबूया. चला आता इकडे मुंबईचा बोर्ड वगैरे आलेला आहे. मुंबई सर आहे काय सेवालिया, कलोल वगैरे या साईडला वळतोय. आपल्याला सरळ जायचं आहे. मुंबई आपल्या जवळजवळ 350 किलोमीटर आहे. पालघर मुंबई नाही. आणि दुरीने बरेच गाडीला मारलेली आहे. 150च्या स्पीडला चालू आहे. बघू शकता तुम्ही. 150, 160 कंटिन्यू चालू आहे. पण आदित्य वगैरे अजून पुढे आहे. दुसरी जुनी गाडी आपली त्यांनी सुद्धा मारलेली आहे. आम्ही ड्रायव्हर चेंज करताना आम्हाला थोडा वेळ झाला, त्यामुळे ते पुढे निघून गेले. आता दुसरा बोर्ड आलेला आहे. दुसरा बोर्ड कुठला रे? वडोदरा 61, सुरत 213 आणि 421 मुंबई. तर हा बुलेट ट्रेनचा ब्रिज आहे. एक्सप्रेसवेच्या वरून गेलेली आहे बुलेट ट्रेन. तुम्ही बघू शकता क्रॉसिंग केलेली आहे. आता इथून जरा रस्ता खराब आहे. खराब म्हणजे एक्सप्रेसवेच आहे, पण खूप जम्पिंग आहे. खूप गाडी आपटते. खड्डे पडलेले आहेत एक्सप्रेसवेला. ती आपली समोर चाललेली आहे दुसरी गाडी. बघूया किती खराब आहे. आपण या रोडला बहुतेक वेळा गेलेला आहे तिथून. आणि मुंबई आहे 429 म्हणजे घर आहे 330. केळीची बाग बाजूला, सर्व केळीची बाग आहेत. आता काय बोर्ड नाहीत. चला बघूया पुढे काय दिसते. पण रस्ता खराब आहे आता. सावकाश. बुलेट ट्रेनची लाईन दिसते तिकडे. कॅमेऱ्यात बरोबर दिसत असेल तर बघा. बुलेट ट्रेन भरूच्या 132 किलोमीटर. ती बुलेट ट्रेनची लाईन दिसते बघा साईडला. एका लाईनीमध्ये चाललेली आहे मुंबई
वडोदरा गाडी आहे, मुंबई अहमदाबाद ना. बुलेट ट्रेन बघा तुम्ही. स्पीड भरपूर आहे त्यामुळे आज ऑब्लिक होतो. 150चा 160चा स्पीड आहे. ध्रुव गाडी चालवत आहे. दरबडवून घेतोय ध्रुव. नवीन गाडी इनोवा क्रिस्टा. नंतर पुन्हा चान्स भेटेल असं वाटत नाही त्याला. जॉबला लागल्यानंतर त्याला सुट्टी, त्याचा शेट त्याला सुट्टी नाही देत. शेटला सांगावं लागेल मला सुट्टी दे असा. फक्त गणपतीला देतो. गणपतीला पण नाही देत. गणपतीला पण रात्री आम्हाला डेकोरेशनला त्रास होतो. आमच्या पवन सूत मंडळाचं डेकोरेशनचं काम आमच्याकडे असते. एक दिवस मलाच त्याच्या शेटला भेटावं लागेल. शेटला सांगायला लागेल सर्व काय ते. फक्त काम काय, थोडी सुट्टी पण मिळाली दिली पाहिजे वेळात वेळ काढून. तुम्ही पण वेळात वेळ काढून कुठेतरी जा फिरायला. काही जण नवीन गाड्या घेतात आणि 6 महिने 7 महिने झाले तरी घरात फक्त टाकून ठेवलेली असते. लोकली फिरवतात. कधीतरी फॅमिली सोबत फिरत जावं असं मला तरी वाटते. नाहीतर घेऊच नाही. लोकल फिरवायचे असेल लोकल बस, रिक्षा, 2 व्हीलर ह्या सर्व आपल्याकडे वाहनं आहेतच. निदान घेतलेली असेल 4 व्हीलर तर कुठेतरी स्टे करण्यासाठी, एक दिवस तरी, एक नाईटचा स्टे करण्यासाठी तरी जावं असं मला तरी वाटते. जमेल तेवढा लांब, जमेल तेवढा जवळ कुठेतरी एक दिवसाचा स्टे करावा. आम्ही 13 नाईट आपले झाले ना. आमचा 14 नाईटचा होता पण एक कमी झाला. 13 नाईटचा स्टे आमचा झालेला आहे. चला पुढे बघू काय ते. इकडे बुलेट ट्रेनचं अजून काम जोरदार चालू आहे. ब्रिजवर वगैरे दिसते बाजूलाच. ही आपली दुसरी गाडी वॉशरूमसाठी थांबलेली, उभे जेंट्ससाठी फक्त वॉशरूम. आता ध्रुव पुढे काढलेली आहे ध्रुवने आपली गाडी आणि वाजलेले आहेत 5. घर दाखवते 270 किलोमीटर. पालघर. बुलेट ट्रेन बघा किती सुंदर दिसते इकडे. बुलेट ट्रेन एकदम ह्याच्या बाजूलाच पाहिजे होती ना, ह्याच्या दिल्ली एक्सप्रेसवेच्या बाजूलाच पाहिजे होती. एवढं लांब अंतरावर नाही पाहिजे होती. सरकारचे पैसे वाचले असते एकदाच. दोघांचे जमिनीवाल्यांना पैसे देता आले असते. बुलेट ट्रेनचे पैसे हे आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे पैसे. जमीनवाले खुश. तर मित्रांनो इकडे सुद्धा भरूचचा ब्रिज बनवलेला आहे एकदम सुपर. तो पूर्वी ब्रिज जुन्या ओल्ड ह्याच्यावर आहे, त्याचप्रमाणे नवीन ह्याच्यावर पण बनवलं आहे एक्सप्रेसवेवर. तुम्ही बघू शकता. जाताना मी दाखवलेला पहिल्या दिवशी. आपला पहिलाच दिवस होता तेव्हा. आता हा आपला 14वा दिवस आहे ना. 13 नाईट झाल्या ना. आज आपण 14 दिवसाने महाराष्ट्रात पोहोचतील. भरूचचा ब्रिज बघा इकडे पण सुंदर एकदम बनवलेला आहे. कशावरचा आहे हा? नदीवरचा आहे का खाडीवरचा आहे काय माहिती. हा नर्मदा नदीवरचा आहे हा. हा नर्मदा नदीवरचा ब्रिज आहे. सॉरी एवढं काय मी लक्षात ठेवत नाही. गुगल कच्चा आहे माझा. पण ब्रिज दाखवतो हे बघा. ट्रेनचा पण तिकडे ब्रिज आहे. बुलेट ट्रेनसाठी पण. बुलेट ट्रेनचा ब्रिज अजून बनला नाही. मालगाडी चाललेली आहे कुठे ती. हा पुढे आहे. पुढे मालगाडी हरेल ती आपल्या, हरवतील आपण. ती स्लो मालगाडी आहे. ट्रॅफिक खूप आहे. लोकांना समजतच नाही. ओव्हरटेकच्या लाईन मध्येच गाड्या चालवतात. जी लाईन ओव्हरटेक करण्यासाठी आहे तर 100च्या खालीच्या स्पीड मध्ये हा हुशार आहे आणि बाजूला काढली लगेच. समजतच नाही. असं ओव्हरटेकिंग लाईन मध्ये गाडी चालवतात कंटिन्यू. फाईन लावले पाहिजेत. आम्हाला पुढेच नाही जाता येत. 100च्या खालची स्पीड ठेवतात आणि ओव्हरटेकिंग मध्ये मस्त चाललेले आहेत आरामशीर.
कोणती लाईन ओव्हरटेकिंग आहे, कोणती नॉर्मल आहे ते समजतच नाही. ट्रकवाले नाही लावत ओव्हरटेकिंग लाईनमध्ये, कारण त्यांना फाईन लागतो पुढे कॅमेरे वगैरे असले का. त्यामुळे ते शिस्तीत एक साईडला ह्या दोन शेवटच्या लाईनमध्ये ट्रक लेनमध्येच चालवतात. हा टॉवर एक मध्ये अजून हलवला नाही, त्यामुळे एक इकडे प्रोसिजर मला वाटते लांब झालेली आहे. आणि एक्सप्रेस वेवरचा टॉवर, मोठा इलेक्ट्रिक टॉवर हलवला नाही, त्यामुळे डायव्हर्शन दिलं आहे ह्याच्यावर. कमाल आहे. हलवायला पाहिजे होता, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं इलेक्ट्रिकचं तो टॉवर हलवण्यासाठी. हे 33 kVA टॉवर आहेत ते, तो हलवलेला नाही मी, तो मध्येच आहे, त्यामुळे डायव्हर्शन दिलं. पुन्हा दुसरी गाडी आमची बाजूलाच आहे एक्सप्रेस वेवर, तुम्ही बघू शकता. ध्रुवने कव्हर अप केलेले आहे, कारण रस्ता खूप खराब आहे. एक्सप्रेस वे आहे का काय समजत नाही. सांभाळून चालला, टायर पण फुटू शकतो, एवढे खड्डे आहेत मध्येच. आणि जम्पिंग आहे. आणि ट्रॅफिक बघा तुम्ही, ट्रॅफिक काय ओव्हरटेक करणार आहे तुम्ही. 120चा काय 80चा 100चा स्पीड पण मारायला मुश्किल आहे. अशा प्रकारे इकडे ट्रॅफिक आहे आणि जो तो वाटेल तशी चालवतो. एका लेन मध्ये कोण जातच नाही. परत एकदा बुलेट ट्रेन क्रॉस करतील आपण. बुलेट ट्रेन एक्सप्रेस वे वरून जाते मुंबई दिल्ली. समोर बघू शकता तुम्ही, ही बुलेट ट्रेन अशा प्रकारे आली, बाजूने आलेली आहे आणि ही क्रॉसिंग होते आपल्याला. आपण याच्या खालून जातोय. इथे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. इथे तर इलेक्ट्रिक पोल सुद्धा लागलेले आहेत वरती. ट्रॅक वगैरे आहेत का काय माहिती वरती. आणि ही आता क्रॉसिंग होते आपली बुलेट ट्रेन, तुम्ही बघू शकता. फास्ट काम चालू आहे इकडे, तर बहुतेक कंप्लीट झालं. इकडे आपल्या इकडेच बाकी आहे. जिकडे जिकडे ब्रिज वगैरे आहेत तिकडेच झाले. आपण बुलेट ट्रेन क्रॉस. मित्रांनो, आता सुरतसाठी हा एक्झिट पॉइंट आलेला आहे. समृद्धी नाही, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा सुरतसाठी एक्झिट आलेला आहे. इथे सुरतला जर जायचं तर इकडे एक्झिट करायचं. आपला थोडा अजून पुढे आहे, जवळजवळ 29-30 किलोमीटर आहे नवसारी आपला एक्झिट पॉइंट आहे. म्हणजे रोडच संपतो, पुढे रोडच नाही मिळत. पुढे आपल्याला पुन्हा मुंबई अहमदाबाद हायवेवर चढावं लागेल. नवसारी 51 किलोमीटर आहे, तर 30 किलोमीटर अगोदर संपतो आपला. नवसारीच्या आधी इकडे सर्व हायवेच्या बाजूला आंब्याचीच झाडं आहेत, पण आंबे नाही, आंबे काढून टाकले असतील. आता झाला जून महिना झाला चालू, आधीच काढतात हे लोक. बघा किती आंब्याची झाडं आहेत. म्हणून इकडे आंबे वगैरे भेटतात असं वाटते मला. चला, एक्झिट झाला आपला, संपला ना. एक्सप्रेसवे संपलेला आहे, दिल्ली एक्सप्रेसवे. आता आपला मुंबई अहमदाबाद हायवेवर आपण चढतील परत. 1.6 झाला, संपला. 163 किलोमीटर आपलं पालघर राहिलेलं आहे. 9 वाजलेले आहेत 6. बराच फास्ट कापलेला आहे. 200-250 किलोमीटर. किती 4 वाजता करे 2 तासात ध्रुवने 250 किलोमीटर कापलेली आहेत. 2 तासात का जास्त असतील ना. 4 वाजल्यापासून मग 4 ते 6 2 तासात 250 किलोमीटर कापले आहेत. डिझेल भरल्यापासून गाडी 276 किलोमीटर आलेली आहे. ही आपली दुसरी गाडी पुढेच आहे. तर मित्रांनो, शेवटचा ब्रेक आणि शेवटचा डिनर आहे इकडे. नॉनव्हेजवाल्यांचा, आमचा फक्त चिखली मामरा चिकन, ओनली चिकन. झैल चिकन सेंटर. नेहमीप्रमाणे आपण या रोडवरून जाताना इकडेच थांबतो आणि आता थांबलेले आहेत. गर्दी नाही मिळत, खाऊन घेऊया. वाजलेले आहेत 6:45 फक्त. पण हे खाऊनच गेल्याला मी व्हिडिओमध्ये इकडचं दाखवलेलं कसं सिस्टम आहे ते. आता शाकाहारीवाले बसून राहतील. पुढे शाकाहारीवाल्यांसाठी ब्रेक घेऊ पुन्हा एकदा. टाईमपास आम्ही पण करू, पण आता मागून टाकतात. चला फटाफट ऑर्डर करा रे.
आता आपण एक व्हेज हॉटेलसाठी इकडे ब्रेक घेतलेला आहे. आपण एकामागे एक गाड्या लावलेल्या आहेत आपल्या आणि व्हेज हॉटेलवर गेलेले आहेत सर्व. आपलं जेवण झालेलं आहे ओनली व्हेज, प्युअर व्हेज. चला बघू काय घेतात ते लोक. तर मित्रांनो आज 13 दिवसाने 14व्या दिवशी आपण पुन्हा महाराष्ट्रात एंटर झालेलो आहेत. आपल्या महाराष्ट्रात चेकपोस्ट क्रॉस केलेला आहे फटाफट. आता चेकपोस्टवर बरीच म्हणजे काहीच गर्दी नव्हती त्यामुळे बरं झालं, नाहीतर खूप रांग लागते रात्रीच्या टायमाला ट्रकवाल्यांची वगैरे. तर आता आपलं पालघर आहे फक्त 60 किलोमीटर इकडून. तर महालक्ष्मी डहाणूची त्याच्या आणि चेकपोस्ट आहे आपलं, सॉरी चेकपोस्ट नाही, अरे टोल, शेवटचा टोल येईल. आणि आपण एवढ्या दिवसांनी पुन्हा आपल्या महाराष्ट्रात पाय ठेवले. किती स्टेट झाले आज आपले? पहिल्यांदा गुजरात, मग राजस्थान, मग हरियाणा, पंजाब, जम्मू अँड काश्मीर, लेह लडाख, लडाख नंतर परत हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश वरून पुन्हा चंदीगड म्हणजे पंजाब, पंजाब नंतर पुन्हा आलो हरियाणा, हरियाणावरून आलो राजस्थान आणि गुजरात आणि महाराष्ट्र. अशा प्रकारे आपला पूर्ण एक घेरा पूर्ण झालेला आहे. 14 दिवसांमध्ये आपण किलोमीटर कापलेले आहेत 5112 किलोमीटर आपले झालेले आहेत. घरी जाईपर्यंत म्हणजे 5150 किलोमीटर होतील पूर्ण आपले. भेटूया पंपावर, पेट्रोल पंपावर. टाकी टँक फुल करू. तर मित्रांनो आता महालक्ष्मी मंदिर आलेलं आहे आपलं डहाणूचं, महाराष्ट्रातलं आपलं. जय महालक्ष्मी माते. व्यवस्थित तू आमचा प्रवास सुखरूप केला, काहीच विघ्न काहीच अडथळे येऊ दिली नाही. एवढा लांबचा प्रवास होता पण व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे. आता फक्त आपलं घर राहिलेलं आहे आता 45 किलोमीटर. तर मित्रांनो आपला हा डहाणूचा शेवटचा टोल सुद्धा आपण आता टोलवर पोहोचलेले आहेत आणि तो सुद्धा आता क्रॉस करू. शेवटचा टोल. चला भेटूया आता डिझेल पंपावर डायरेक्टली. तर मित्रांनो डिझेल पंपावर मी व्हिडिओ काढायला विसरला. आता वाघोबा घाट सुद्धा आपण उतरायला लागलेले आहेत. शेवटचा घाट आपल्या प्रवासातला. किलोमीटर झाले 5150 ना. हा 5150 किलोमीटर झाले आपले टोटल 14 दिवसामध्ये. 13 नाईट आपण स्टे केला, 14वी नाईट आपल्या घरी. तर आता शेवटचा हा घाट उतरला का आपण फक्त आता 6 किलोमीटर 5-6 किलोमीटर आपलं घर आहे. तर आपण घरी पोचून जाऊ सुखरूपरित्या. देवाने आपल्याला आपला प्रवास सुखकर केला त्याच्याबद्दल खूप खूप देवाचे आभार. आभार सांगितल्यापेक्षा देवाचे आशीर्वाद आहेत आपल्यावर. लक्ष्मी महालक्ष्मी कोल्हापूरची हिचे तर नेहमीच माझ्यावर आभार हे आहेत, आशीर्वाद आहेत. ती डहाणूची महालक्ष्मी असो किंवा कोल्हापूरची. म्हणून तर मी वर्षातून 4-5 फेऱ्या माझ्या असतात कोल्हापूरला. आता सुद्धा नवीन गाडी घेतली तेव्हा कोल्हापूरला महालक्ष्मी देवीला पहिला जाऊन आला, तसं तुळजापूरला जाऊन आला आणि नंतरच हा मोठा प्रवास करायची हिंमत केली आणि पूर्ण सुद्धा केला तो हा मोठा प्रवास. हा प्रवास होता तो खूपच खडतर होता, म्हणजे ॲडव्हेंचरवाला प्रवास होता. खूपच कमी लोक डेअरिंग करतात, ते पण फॅमिलीला, पूर्ण फॅमिलीला घेऊन. त्याच्यामध्ये 80 वर्षाचे माझे सासरे म्हणजे प्रकाश मोगरे हे दुसऱ्यांदा लेह लडाख जाऊन आलेले आहेत. फार क्रिटिकल होतं पण आम्ही यावेळेला पूर्ण तयारीत गेलेले होतो. थोडासा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे मनदीश पाटील आणि त्यांची मिसेस यांचं काही कारणास्तव ह्यांना लेहवरून फ्लाईट पकडून रिटर्न यावं लागलं. काही घरगुती प्रॉब्लेम, त्याचे घरचे प्रॉब्लेम आणि ऑफिसचे शाळेचे प्रॉब्लेम, जनगणनेचे. त्याच्यामुळे त्याला अचानकपणे आपला हा प्रवास अर्ध्यावर सोडून जावं लागलं लेहवरूनच. परंतु आपण बाकीचे त्याचे मुलं 2 ध्रुव आणि पदू
ते आपल्याबरोबर पूर्णपणे प्रवास पूर्ण केला आहे नाही आणि आता घरी पोहोचतीलच. आपण पहिलं त्यांच्याच घरी त्यांना ड्रॉप करून टाकू. चला. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 11 आणि आपण सुखरूपरित्या घरी व्यवस्थित गाड्या लावलेल्या आहेत. गाडीमधलं सगळं सामान खाली केलेलं आहे आणि देवाच्या कृपेने, महालक्ष्मीच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने आपलं व्यवस्थित प्रवास झालेला आहे. आपण दर 100, 50, 100 किलोमीटरमध्ये एक ॲक्सिडेंट बघितलेले आहे. मग टू व्हीलरचे असो, फोर व्हीलरचे असो, ट्रकचे असो. 50-100च्या टप्प्यामध्ये, दर 50-100च्या टप्प्यामध्ये आपण ॲक्सिडेंट बघितले. परंतु आपल्या गाडीला साधी खरचटलासुद्धा नाही कुठे, किंवा व्यवस्थितरित्या कुठे काय असं आणीबाणी आली नाही. हा एक पंक्चर झालेली लिकेज, तो पण जाग्यात गाडी बसली ना, आपण पंक्चरवाल्याकडे जाऊन पंक्चर काढली. त्याच्या व्यतिरिक्त काहीच विघ्न आलेलं नाही. तर ही देवाचीच कृपा सांगावी लागेल आपल्याला, की आपल्याला व्यवस्थित प्रवासाला साथ दिली फिरण्यासाठी. हे फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर काहीकांचं नशीब एवढं खराब असते की गाडी किती पण चांगली असो, ड्रायव्हिंग किती पण चांगली असो, पण छोटा मोठा प्रवास पण त्यांना खूप मोठा अपघात करून जातो. तर तसं काय आपलं झालेलं नाही मिळत आणि व्यवस्थित आपण घरी आलेलो आहेत. चला, भेटूया पुन्हा. पुढचा प्रवास असेल तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया कुठला प्रवास घडतो ते देवाच्या इच्छेने. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बघूया. 4058 आता दोन्ही गाड्या जातात का एकच गाडी जाते, कोणती जाते ती, त्याप्रमाणे प्रवास कोणता घडतो, कुठला असेल ते त्याप्रमाणे पुन्हा ब्लॉग करेल.